काल आपण दोन आकृत्या त्याचे फॉर्म्युले लिहून घेतले होते. सिलेंडरचे म्हणजे दंडगोल, आणि दुसरी जी आकृती होती आपली ती होती शंकू म्हणजे कोन. सिलेंडर आणि कोन. जर ते पाहिलं असेल लेक्चर तर ते करणार नाही बरं आज, तर ते पाहून घ्यायचं लेक्चर आहे. चला आता त्याचे पुढचे प्रश्न घेऊ आपण त्यावर आधारित. काल दंडगोलवर घेतले होते आपण काही प्रश्न, आता शंकू वगैरेवर बघू प्रश्न. 7 सेंटीमीटर त्रिज्या असलेल्या पायाच्या शंकूची उंची 14 सेंटीमीटर आहे. तर त्या शंकूचे घनफळ किती? तर त्या शंकूचे घनफळ, हा फॉर्म्युला काल लिहून दिला होता तुम्हाला. शंकूचे घनफळ बघा काय आहे तो. बघ, शंकूचं घनफळ काय होतं? 1/3 पाय आर स्क्वेअर एच, म्हणजे 1/3 गुणिला पाय म्हणजे 22/7 गुणिला आर स्क्वेअर. आर किती येते? त्रिज्या किती आहे? 7 गुणिला 7 करू आपण, हे गुणिले. आणि गुणिला एच किती आहे? 14 आहे. किती येईल पहा, 7 गेला 7 गेला. आता हे 22 गुणिला 7 करा, गुणिला 14 करा आणि छेद 3 करा. 22 7 154 गुणिला 14, चला 14 चौक 56, अच्याला 5, 14 पंचे 70 आणि 5 75, अच्याला 7, 14 21 छेद 3 भागीला 3 आहे ना इथे, 1/3. किती येईल तो? 3 7 21, 3 1 3, 2 उरले
3 8 24, 718.203 सेंटीमीटर क्यूब. 718.203 सेंटीमीटर क्यूब. त्याला काही कॅल्क्युलेशन व्यवस्थित आहे का ते बघा. का शंकूची उंची आणि तिरकस उंची अनुक्रमे 24 सेंटीमीटर आणि 25 सेंटीमीटर आहे. तर त्या शंकूचे वक्र पृष्ठाचे क्षेत्रफळ किती? वक्र पृष्ठाचे क्षेत्रफळ. याचा फॉर्म्युला लिहिला आपण. फॉर्म्युल्यात किंमत टाकायची फक्त आपल्याला. एका शंकूची उंची आणि तिरकस उंची अनुक्रमे 24 सेंटीमीटर आणि 25 सेंटीमीटर आहे. तर त्या शंकूचे वक्रपृष्ठाचे क्षेत्रफळ किती? उंची म्हणजे हाईट किती आहे? 24 सेंटीमीटर. आणि तिरकस उंची म्हणजे तुम्हाला शंकूचं चित्र काढून दाखवलं होतं मी बघा. हे शंकू आहे समजा, तर हे हाईट असते त्याची, आणि ही जी असते ती लेंथ म्हणजे तिरकस उंची असते ती, अशी तिरपी उंची. यल बरोबर किती आहे? 25 सेंटीमीटर आलं. आणि यल एच पेक्षा मोठीच असते. जे तिरपी असते ना ते हाईट पेक्षा मोठीच असते. आता त्याने काय विचारलंय? शंकूचे वक्रपृष्ठाचे क्षेत्रफळ. वक्रपृष्ठाचे क्षेत्रफळ काय असते? पाय आर यल. काय असते? पाय आर यल असते. झालं. आता याच्यामध्ये पाय माहिती आपल्याला, हे वक्रपृष्ठ क्षेत्रफळ आहे. पाय माहिती आहे 22/7. आर दिलाय का इथे? हे दिलंय आर. यल दिलाय का? दिलाय. आता वक्रपृष्ठ बी काढायचं आहे आणि आर बी माहिती नाही आहे. मग आता हे तर हेही काढायचं आहे आणि हेही काढायचं आहे. आता हे जर काढायचं तर आर माहिती पाहिजे. मग आर तर माहिती नाही आपल्याला, पण एच आणि यल माहिती आपल्याला. आणि तुम्हाला काल सांगितलं होतं मी की हा जो आहे हे असं असतं. आर आहे, हे हाईट आहे एच, आणि हे यल आहे. म्हणजे हा जर त्रिकोण बाहेर काढला तुम्ही तर असा तयार होतो. इमॅजिनरी केलं आपण हे, तर हा एच झाला, हा यल झाला, आणि आर म्हणजे पायथागोरसचं प्रमेय लागेल इथे. 90 डिग्री आहे हा. कसं? मग काल सांगितलं होतं तुम्हाला, तिरकस उंची जर काढायची असेल त्याचा फॉर्म्युलाही लिहून दिला होता. तिरकस उंचीचा फॉर्म्युला का होता? यल बरोबर √r² + h², किंवा l² बरोबर r² + h², असं लिहून दिलं होतं ना पायथागोरसचं प्रमेय. एल काय आहे? तिरकस उंची म्हणजे एक प्रकारे कर्ण आहे. कर्णाचा वर्ग बरोबर असं. लक्ष आलं हे? तर हे माहिती आपल्याला. मग हे सूत्र टाका. l² बरोबर r² + h². तर इकडे पहिले आपण काढून घेऊ, आर काढून घेऊ. l² बरोबर r² + h². मग r² म्हणजे किती? l² - h². एल किती आहे? 25चा वर्ग वजा एच किती आहे? 24चा वर्ग. 25चा वर्ग 625 वजा 576. किती आलं सांगा? 24 आणि 25 49. म्हणजे r² किती आला? 49. मग आर बरोबर किती येईल? अंडर मध्ये टाका 7. आता इथे किंमत टाका की, आर बरोबर किती आला? मग इथे टाकतो मी.
आर बरोबर किती आला 7. सोडवा मग. 25 दुने 50, चला 5, 25 दुने 50 आणि 5 550. काय होते ते सेंटीमीटर होते ना, हे सेंटीमीटर स्क्वेअर वक्र पृष्ठफळ. चला लिहा बरोबर. याच्यात काही अडचण असेल तर विचार. वा, पुढचं लिहू आपण. शंक्वाकार तंबू चा व्यास आणि तिरपी उंची अनुक्रमे 16 मीटर आणि 5.6 मीटर आहे. तर कापडाची रुंदी 4 मीटर असेल तर तंबू तयार करण्यासाठी किती मीटर कापडाची आवश्यकता असेल? ऑप्शन ए 35 मीटर, 32 मीटर, 32.5 मीटर, 35.2 मीटर. काही सांगा.
एक शंकू आहे, तो तयार करायचा आहे. त्याची उंची दिली आहे थोडी, सॉरी, व्यास दिला आहे, व्यास दिला आहे पुरा. व्यास बरोबर 16 मीटर. म्हणजे त्रिज्या किती आली? 8 मीटर. म्हणजे त्रिज्या किती आली? 8 मीटर. नंतर तिरपी उंची म्हणजे यल बरोबर किती आहे? 5.6 मीटर. झालं, एवढं दिलंय. आता कापडाची रुंदी, कापड कसा असतो सांगा बरं? कापड कसा असतो? असा असतो, चौकोनमध्ये असतो ना तो कापड. त्याची रुंदी किती दिली आहे? 4 मीटर. मग तो किती लंबा लागेल ते विचारलंय. समजलं? तंबू करायसाठी किती कापड लागेल? कापड तंबू, आता तंबूचा आकार असा आहे, पण कापड तर असाच लागेल. आता तंबू कसा असतो ते सांगा, थोडा इमॅजिन करा. तंबू कसा असतो? कोण असतो आणि मध्ये पोकळ असतो. म्हणजे समजा तंबू तयार करायचा असा कापडच लागेल ना आपल्याला. म्हणजे क्षेत्रफळामध्ये कापड लागेल आपल्याला. कशामध्ये? क्षेत्रफळामध्ये. आकारात लागेल का तो? क्षेत्रफळामध्ये लागेल. म्हणजे ते पृष्ठभाग ते असे. पण कोणता भाग? फक्त हावाला तिरकस, म्हणजे तो वक्र भाग लागेल फक्त. समजला? तंबू कसा? वक्र. हा जो खालचा भाग आहे गोल, तो असा भरीव आहे का त्याचा? तंबूला असं खाली असं भरीव असतं का? नाही, तो मोकळा आहे. म्हणजे हा इथे काही नाही आहे, हा फक्त वक्र भाग लागेल. जसं आपण टोपी असते जोकरची पा, ते कागदाची, तो फक्त काय पुठ्ठा असा लागतो. ते मध्ये असं काही राहते का त्याला? नाही. म्हणजे हे नाही आहे, फक्त वक्र आहे. वक्र भाग आहे म्हणजे काय? क्षेत्रफळ लागेल त्याला, पण कोणतं क्षेत्रफळ लागेल? वक्र पृष्ठफळ लागेल. कोणतं लागेल? वक्र पृष्ठफळ. तेवढा कपडा लागेल, पण तो क्षेत्रफळामध्ये लागेल. समजलं? मग काढू आपण. मग वक्र पृष्ठफळामध्ये त्याला कपडा लागेल, हे समजलं. किती लागेल तो? पाय आर यल. पाय किती आहे? 22/7. आर दिला आहे का? दिला आहे 8. 16 दिला होता ना, डी 16 डायमीटर, म्हणून त्रिज्या आली 8. आता यल किती आहे? 5.16. आता या 5.6 आले, मी काय करतो? 56 आणि छेद 10 लिहितो. समजलं? मग 7 1 7, 7 8 56. चला, 8 बेचोक 8, बे पंचे 10 झालं. किंवा येले जाऊ द्या. हे सोडून घेऊ आणि 10 पॉईंट इकडे देऊन देऊ आपण नंतर. समजलं? मग किती येईल पहा? 22 8 हे 196, सॉरी 176, 176. 22 8 रे. हां, आजच्याला 6 जाऊ द्या. 176 गुणिले 8, हे गुणिला 8, हे 22 8 आणि हे 8 सक 48. आजच्याला 4, अडीच झाली 56 आणि 4 60. आजच्याला 6, 8 1 8 आणि 6 14, म्हणजे 1408. आणि 10 आहे म्हणजे 140.8. 140 पॉईंट बरोबर आहे का? चेक करा. बरोबर आहे ना? 8 सक 48, आजच्याला 4, अडीच झाली 56, 60 0 6. हां, म्हणजे एवढा मीटर स्क्वेअर, 140.8 मीटर स्क्वेअर. मग आपल्याला जो कपडा लागेल तो कितीचा लागेल? 140.8 मीटर स्क्वेअरचा कपडा लागेल. झालं. पण त्यानं काय विचारलं? किती लांबीचा? आता मला सांगा, त्याची रुंदी दिली आहे 4, रुंदी दिली आहे 4, लांबी किती असेल? मग आपल्याला माहिती आहे की लांबी गुणिला रुंदी बरोबर क्षेत्रफळ आहे. पण क्षेत्रफळ किती आलंय आपलं? हे वक्रपृष्ठफळ, येले जो कपड्याला लागेल तो वक्रपृष्ठ, पण मग तो कपडा तो या क्षेत्रफळाचा लागेल ना. मग हे क्षेत्रफळाचा कपडा लागेल किती? 140.8. झालं. रुंदी दिली 4, मग 4 भागीला जातील इथे. लांबी किती येईल? 140.8 छेद 4. ह्या 0.8ले मी काढून टाकतो, छेदामध्ये 10 लिहितो. झालं. पुढे 4 त्रिक 12, 2 उरले, 4 4 पंचे 20, 4 दुने 8, आणि 10 आहे म्हणजे 1 पॉईंट इकडे, म्हणजे 35.2 मीटर लांबी. असा 4 असा आहे तर असा. एक कसं सोडवलं ते व्यवस्थित बघा. त्यात काही अडचण असेल तर विचारा. ऑनलाईन कोणाला अडचण असेल त्यांनी विचारलं झालं, इथे चार्टमध्ये सांगा.
याच्यावर डायरेक्ट एकदा फॉर्म्युला विचारला होता की शंकूचं वक्र पृष्ठबळ किती असतं. किती असतं? पाय आर एल. फॉर्म्युला डायरेक्ट. संपूर्ण पृष्ठबळ किती असतं? तर पाय आर एल आणि पाय आर स्क्वेअर. म्हणजे पाय आर आर प्लस एल असं लिहितो आपण त्याला. पाय आर कंसामध्ये आर प्लस एल असं लिहिलं जातं. समजलं? बघ. आता कालचे आणि आजचे थोडे घेऊ आपण. मी काल ते एका दंडगोलाच्या पायाची त्रिज्या आणि उंची यांची बेरीज 37 मीटर आहे. जर त्याचे संपूर्ण पृष्ठफळ 1628 मीटर स्क्वेअर असेल तर त्याचे घनफळ किती? तर त्याचे घनफळ किती सांगा. घनफळ काढायचं आपल्याला. एका दंडगोलाच्या पायाची त्रिज्या आणि उंची यांची बेरीज 37 मीटर आहे. जर त्याचे संपूर्ण पृष्ठफळ 1628 मीटर स्क्वेअर असेल तर त्याचे घनफळ किती? घनफळ काढायचे. चला, घनफळ काय असते? पाय आर स्क्वेअर एच. दंडगोल जो आहे त्याचे घनफळ किती असते? पाय आर स्क्वेअर एच. आता इथे बघा, त्रिज्या आणि हाईट पाहिजे आपल्याला. पण त्रिज्या आणि हाईट दिली आहे का? त्यांची बेरीज दिली आहे. त्यांनी काय दिलंय की त्रिज्या प्लस हाईट बरोबर किती आहे? 37 आहे. आणि दुसरं काय दिलंय की त्याचे संपूर्ण पृष्ठफळ. संपूर्ण पृष्ठफळ काय येईल सांगा बरं? संपूर्ण पृष्ठफळ हे झालं पहिलं इक्वेशन. हे दिलं आपल्याला. दुसरं काय दिलं? संपूर्ण पृष्ठफळ बरोबर काय असतं तुम्हाला माहिती आहे. संपूर्ण पृष्ठफळ म्हणजे 2 पाय आर आर प्लस एच. आता फॉर्म्युला लिहिला होता आपण. ते 2 पाय आर स्क्वेअर, ते दोन गोले म्हणून पाय आर स्क्वेअर 2 पाय आर स्क्वेअर आणि वक्रपृष्ठ काय असतं? 2 पाय आर एच. 2 पाय आर आणि एच असं काल सांगितलं होतं. मग त्यांचा दोघींचा तयार काय होतो? 2 पाय आर आर प्लस एच. तर हा फॉर्म्युला पाठ करायचा. संपूर्ण पृष्ठफळ काय असतं त्याचं? वक्रपृष्ठफळ काय असतं? 2 पाय आर एच. आणि संपूर्ण काय असतं? 2 पाय आर आर प्लस एच. लक्षात आलं? पुढे आता याच्यामध्ये त्याने काय दिलंय बघा. याच्यात काय टाकता येईल आपल्याला? संपूर्ण पृष्ठफळ किती आहे? 1628. 1628. आता इथे 2 पाय किती आहे? 22/7. आर माहिती आहे का? नाही. आणि आर माहिती आहे का? नाही. एच माहिती आहे का? नाही. पण दोघींची बेरीज माहिती आहे ना. दोघींची बेरीज किती आहे? इथे डायरेक्ट 37 टाकते. आर कोण आहे एच कोण आहे ते माहिती नाही. मग आता इथे आर माहिती नाही, फक्त हा निघेल. मग आर निघेल. आता काढा मग. चला, हे इकडे पाठवा, हे इकडे पाठवा. काय येईल? 1628 गुणिला 7 छेद 2 गुणिले 22 गुणिला 37 बरोबर आर येईल. सोळवा मग. बे का बे, बे 8 16, बे का बे, बे चौक 8 झालं. चला, 22ने याला भाग, याला तर जात नाही 7ने, मग 22ने जाईल याला. 22 त्रिक 66. उरले किती? 15. 54. 22 7 154 गुणिला 7 छेद 37 आहे ना. एक मिनटं, म्हणजे इथे किती उत्तर आलं? 37 उत्तर आलं. मग हे 37 गेले आणि हे 37 गेले. उरला किती? 7. म्हणजे आर बरोबर आला 7. आता आर जर 7 आहे तर एच किती याला?
हजार 7 येतं 30, 34 वजा 7 होतील. झालं म्हणजे आर मिळाला एच मिळाला. आता किंमत टाका. पाय किती आहे 22/7. आर स्क्वेअर म्हणजे 7 गुणिला 7. एच किती आहे 30. त्याला 1 1 7 गेला. 22 7 154 गुणिला 30 0 3 चौक 12. चला 1 3 पाहिजे 15 आणि 1 16. चला 1 3 1 3 1 4. 4620 मीटर क्यूब लिहा. एक विहीर खोदली गेली. जी 22.5 मीटर खोल आहे. 22.5 मीटर खोल आहे. आणि तिचा व्यास 7 मीटर आहे. त्या विहिरीच्या आतील वक्र भागावर ₹30 प्रति वर्ग मीटर ने प्लास्टर करण्यासाठी किती खर्च येईल. चला याचा अर्थ काय तो बघा व्यवस्थित. एक विहीर खोदली गेली जी 22.5 मीटर खोल आहे आणि तिचा व्यास 7 मीटर आहे. त्या विहिरीच्या आतील वक्र भागावर ₹30 प्रति वर्ग मीटर ने प्लास्टर करण्यासाठी किती खर्च येईल. आता बघा ही विहीर खणली तुम्ही. ही जमीन आहे आणि खाली विहीर खणली. आता विहीर कशी असते. चौकोन असते का आयत असते का. विहीर कशी असते गोल म्हणजे दंडगोल झाली ना एक प्रकारे ती अशी. समजलं. आता त्याला आतल्या बाजूला प्लॅस्टर करायचं. आतला बाजू म्हणजे वक्र भाग. आता त्याला आतल्या पुऱ्या भागाला त्याला प्लॅस्टर करायचं. आता त्याची हाईट किती आहे. हे पुरी हाईट किती त्याची 22.5 मीटर म्हणजे एच दिलाय. त्रिज्या किती आहे तर व्यास 7 आहे म्हणजे त्रिज्या किती आला 7/2. ते पहा डी बरोबर 2r असतो. मग 7 बरोबर 2r. आर बरोबर 7/2 म्हणजे अर्धा होईल ना तो. 7/4 3.5 म्हणजे 7/2. तर झालं. आता तो का आणतोय
की वक्र भागावर त्याला प्लास्टर करायचं आहे. वक्र भाग म्हणजे त्याचं क्षेत्रफळ किती येईल मग ते काढावं लागेल आपल्याला. कारण प्रति वर्ग मीटरला 30 रुपये लागत आहे. म्हणजे एका मीटर स्क्वेअरला पहा, प्रति वर्ग मीटर म्हणजे काय, रुपये 30 लागता कितीला, 1 मीटर स्क्वेअरला. आता किती मीटर स्क्वेअर आहे तो माहिती आहे का आपल्याला, टोटल तो काढावा लागेल. त्याला किती रुपये लागतील ते मग 30 रुपयानं गुणू आपण. समजलं का? मग किती आहे ते मीटर स्क्वेअर. तर वक्र भाग म्हणजे वक्र पृष्ठफळ. वक्र पृष्ठफळ म्हणजे काय, संपूर्ण पृष्ठफळ येईल का इथे, फक्त वक्र भाग. वक्र भाग किती असतो, 2πr/h. हे क्षेत्रफळ, वक्रपृष्ठाचे क्षेत्रफळ 2πr, 2 गुणिला पाय 22/7 गुणिला r 7/2 गुणिला h, किती आहे h, 22.5. चला हा 7 गेला, हा 7 गेला, हे 2 गेले, 2 गेले, मग 22 गुणिला 22.5, 22ने गुणायला, 22 पंचे 110, अचाला 11, 22 दुने 44 आणि 11 म्हणजे 55/5, अचाला 5, नंतर 22 दुने 44 आणि 5 49, आणि हा एक पॉईंट होता म्हणजे 495 मीटर स्क्वेअर. किती हे समजलं ना, 495 मीटर स्क्वेअर. आता 495 मीटर स्क्वेअर टोटल आहे, एकाला लागतात 30 रुपये. मग 495 मीटर स्क्वेअर किती लागतील, गुणिले 30 करा. हे पहा, 30 रुपये म्हणजे एका मीटर स्क्वेअरला, तर किती रुपये म्हणजे 495 मीटर स्क्वेअरला. तर हे जरी केलं तरी समजेल तुम्हाला. म्हणजे 30ने गुणा, 3 5 15, अचाला 1, 3 नम 27 आणि 1 28, अचाला 2, 3 चौक 12 आणि 2 14, म्हणजे 14,850 रुपये. 14,850 रुपये खर्च येईल. बेलन म्हणतात, बेलन हिंदीमध्ये. नाही पण आता समजेल ना, आता समजेल ना. बेलन, बेलन म्हणजे काय हे पहा. जर समजा तुम्हाला आकृतीचं नाव नाही माहिती असलं तर इंग्लिशमध्ये तरी माहिती पाहिजे. हे दंडगोल म्हणजे, दंड म्हणजे हाईट आहे. दंड, दंड पाहिलाय का तुम्ही ना, कसा असतो दंड, दंडा, दंडा गोल असतो आणि उभा असतो. हे पाहिले, ऊस पाहिलाय ना, त्याला म्हणतात. मग ते दंडगोल म्हणजे हे सिलेंडर, त्याला म्हणतात सिलेंडर. समजलं. आता सिलेंडर झालं. आता शंकूला काय म्हणतात, शंकूचा आकार कुठे पाहिला तुम्ही, आईस्क्रीमचा कोन खाल्लाय ना, कोन, त्याला कोन म्हणतात. आता त्या दंडगोलला हिंदीमध्ये बेलन म्हणतात. बेलन, बेलनं जे असतं आपलं बेलनं, ते बी त्याच आकाराचं असतं. फक्त ते कसं असतं, तुम्ही हे असं 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 पाहिलं असेल, आहे की नाही. पण ते तसं तसं न, हा हा आकार तो बेलनचा आकार असतो म्हणून त्याला बेलन म्हणतात. समजलं हिंदीमध्ये, त्याचा आकार तो असतो म्हणून. समजलं. तर कोण आपलं त्याचं दंडगोल म्हणजे बेलन म्हणजेच सिलेंडर. सिलेंडर म्हटलं की आपल्याला फक्त गॅसचं आठवते, ते नाही बरं का. सिलेंडर म्हणजे तो आकार सिलेंडरचा आहे. समजलं. आणि कोन म्हणजे असा, कोन, कोन म्हणजे हा त्रिकोण असं नाही बरं का. कोन म्हणजे असा पुरा गोल, ते जे जोकरची टोपी किंवा जो आईस्क्रीम कोन खातो आपण तो. आणि भरीव, भरीव कोनचे प्रश्न येतील किंवा मग असे येतील. चला एक प्रश्न घ्या. एका भरीव एका भरीव दंडगोलाचे संपूर्ण पृष्ठफळ, संपूर्ण पृष्ठफळ म्हणजे सर्व क्षेत्रफळ असा अर्थ होतो त्याचा. संपूर्ण पृष्ठफळ 231 वर्ग सेमी आहे, वर्ग सेंटीमीटर आहे.
त्याचे वक्र पृष्ठफळ त्याच्या संपूर्ण पृष्ठफळाच्या 2/3 असेल किंवा असं किंवा 2/3 असेल तर त्याचे घनफळ किती? सांग. एका भरीव दंडगोलाचे संपूर्ण पृष्ठफळ 231 आहे. त्याचे वक्र पृष्ठफळ त्याच्या संपूर्ण पृष्ठफळाच्या 2/3 असेल तर त्याचे घनफळ किती? घनफळ म्हणजे पाय आर स्क्वेअर एच, हे घनफळ आहे. ते इथे आर दिला नाही, एच दिला नाही, काहीच दिलं नाही. हा चला, आता संपूर्ण पृष्ठफळ काय असतं? 2 पाय आर आर प्लस एच, हे झालं संपूर्ण पृष्ठफळ. आणि वक्र पृष्ठ काय असतं? 2 पाय आर एच असं असतं. आता मला एक सांगा की तो काय म्हणतोय की वक्र पृष्ठफळ किती आहे? याच्या 2/3 आहे. समजलं? आता इकडे लक्ष द्या. काय काढायचं आपल्याला? आता संपूर्ण पृष्ठफळ बरोबर 2/1, वक्र पृष्ठफळ बरोबर 2/3 संपूर्ण पृष्ठफळ, असं लिहिता येईल. समजलं? म्हणजे काय? वक्र पृष्ठफळ किती आहे? 200. हे वक्र पृष्ठफळ किती आहे ते काढू आपण. 2/3 गुणिले 231. 3 7 21, 3 7 21, 77 गुणिले 2 154 झालं. एवढं झालं. आता मला एक सांगा, या संपूर्ण पृष्ठफळाला कसं लिहिता येईल आपल्याला? हे तर काढलं ना, पण वक्र पृष्ठफळ काढलं. संपूर्ण पृष्ठफळ हा एक शॉर्टकट फॉर्म्युला आहे, पण डिटेल फॉर्म्युला काय येतो? 2 पाय आर स्क्वेअर, हे पाय याने याला गुणलं, प्लस याने याला गुणा, प्लस 2 पाय आर एच. हे पहा, हा वक्र पृष्ठफळ आणि हा दोन गोल पाय 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 आर स्क्वेअर ते असं असतं. हे माहिती आहे तुम्हाला? संपूर्ण पृष्ठफळ माहिती आहे तुम्हाला किती आहे? 231. हा 2 पाय आर स्क्वेअर, 2 याच्यामध्ये दोघांमध्ये कॉमन कोण आहे? 2 पाय 2 पाय, काय जाऊ द्या. 2 गुणिले 22/7 गुणिले आर स्क्वेअर, प्लस हा 2 पाय आर एच किती आहे? इथे किंमत टाकायची गरज आहे का आपल्याला? वक्र पृष्ठफळ आहे ना ते, वक्र पृष्ठफळ आहे ते डायरेक्ट दिलंय. किती आहे ते? 100. हे पहा, संपूर्ण पृष्ठफळामध्ये वक्र पृष्ठफळ असतं आणि हा उरलेला जो आहे 2 पाय आर स्क्वेअर, तो किती असेल मग? हे इकडे पाठवा, वजा करा. म्हणजे 154 इकडे वजा आले. 231 वजा 154 किती आले ते? 11तून 4 गेले 7, 13तून 6 गेले 7, 77 बरोबर 2 गुणिले 22/7 गुणिले आर स्क्वेअर असं येईल. झालं हे. आर स्क्वेअर बरोबर किती लिहिते तुम्ही? आर स्क्वेअर बरोबर इकडे पाठवा, 77 गुणिला 7/2 गुणिला 22. 22 11 दुने 22, 11 साधे 77. आता यांनी तर भाग जात नाही. वर किती आलं? 49 छेद खाले 4. हा झाला आर स्क्वेअर. आर बरोबर किती येईल? अंडर रूट टाका, येईल 7 येईल आला. आता आपल्याला काय पाहिजे? एच पाहिजे. आर आला ना आपला, आता एच पाहिजे आपल्याला. मग एच कुठून निघेल? तर तुम्हाला माहिती आहे की वक्र पृष्ठफळ किती आहे? 2 पाय आर एच. तर 2 पाय आर किती काढला आपण? काढला
एच माहिती नाही 154. एच इकडे ठेवा आणि बाकीचे तिकडे पाठवा. हे इकडे लिहितो. एच बरोबर काही 154 गुणिला हे पहा 7 7 गेला, 2 2 गेला, बाकीला 22 आहे. 22 7 हे किती आला? 7 आला. लक्ष आलंय? आता किंमत टाका मग घनफळामध्ये. आता हे खोडतो मी. पाय आर स्क्वेअर एच मी टाकतो 22/7. आर स्क्वेअर किती आहे? 7/2 गुणिला 7/2. 2 वेळा आहे ना ते स्क्वेअर. एच किती आला? चला 1 1 7 गेला, आला 11 7 77 गुणिले 7/2. 7 7 49, 4 7 49, बे दुने 4, बे सग 12, बे नम 18, बे पंचे 10. हे 269.5 सेंटीमीटर क्यूब. सेंटीमीटर होतं ना ते? हे वर्ग सेंटीमीटर होतं ना, तर ते सेंटीमीटर ते सेंटीमीटर क्यूब आहे. 269.5 लिहा. कॅल्क्युलेशन फक्त फटाफट करायचं. काय अडचण असेल याच्यामध्ये तर विचार. बघा असे दंडगोल झाले, शंकू झाले, याच्यावरचे जितके तुम्हाला प्रश्न जर अडत असतील तर ते विचारा. बेलन वगैरे त्या शंकूवरचे याच्यावरचे. आणि समजा नाही आले तर ते घेऊच आपण. याच्यामध्ये आता कुठले आकृत्या बाकी आपल्या? गोल बाकी आहे. गोल गोळा. गोळा असतो ना, गोळा पेक खेळता तुम्ही, तो ठोस गोळा. त्याच्यानंतर अर्धगोल, अर्धा गोळा त्याला म्हणतो आपण, तो एक बाकी. बस हे दोन म्हणजे जे बेसिक आकृत्या, या दोन आकृत्या आपल्या बाकी. आणि मग यांचे कंबाईन जर प्रश्न असले की एक घन आहे तो वितळवला आणि हे तयार केलं, मग काय तयार होईल, असं एकमेकांमध्ये ते मिक्सचर गणित आहे. असे 2 3 4 दिवस लागतील अजून याला. समजलं? आपण सोमवार मंगळवारपासून हे कंटिन्यू करू परत. समजलं? सोमवार म्हणजे उद्या आहेच लेक्चर, फक्त माझं नसेल दुसरं असेल. चालेल.